शहरी नक्षलवादासाठी काम करणाऱ्या प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला पुणे एटीएसनं अटक केलेली आहे आणि तो नक्षलवादी मोहिमांसाठी जे आहे ते गडचिरोली पोलिसांना देखील हवा होता। या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत नक्षल विरोधी अभियानाचे विशेष महापोलीस निरीक्षक संदीप पाटील सर आहेत। सर, हा लॅपटॉप अतिशय महत्त्वाचा दुवा होता, कारण अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले जातं शहरी नक्षलवादाच्या बाबतीत। याच्या बाबतीत काही ठोस पुरावे देखील होते आणि आता पुणे एटीएसने याला ताब्यात देखील घेतलेला आहे। किती महत्त्वाची ही अटक असेल? ही जी अटक आहे लॅपटॉप उर्फ प्रशांत कांबळेची, खरोखर हे शहरी माओवादाचं जे वास्तव आहे ते बाहेर आणणारी अटक आहे। कारण पुण्याच्या झोपडपट्टीमधला किंवा स्लममधला एक तरुण जो लॅपटॉप आणि कम्प्युटर रिपेअरिंगचं काम करत होता, तो काही सांस्कृतिक मंचांच्या मुलांच्या संपर्कात येतो आणि नंतर तो 2011मध्ये जे गडचिरोली गोंदियाच्या सीमेवर त्यावेळेस कोरची कुरखेडा दरेकसा हे दलम ऑपरेट करत होतं, या दलमला जॉईन करतो आणि तिथं काही काळ जंगलामध्ये आर्म्स ट्रेनिंग वगैरे घेऊन गडचिरोली पोलीस आणि गोंदिया पोलिसांशी लढतो। नंतर मिलिंद तेलतुंबडे जे आपले सेंट्रल कमिटी मेंबर होते, जे 2021मध्ये पोलीस चकमकीत मारले गेले, त्यांच्याबरोबर त्याचा संपर्क होता आणि तो गडचिरोली, पुणे, खोपोली गेले 7-8 वर्ष तो मुंबई पुणेच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या नावाने वावरत होता आणि माओवाद्यांना मदत करत होता। तर त्यामुळे आपण बघू शकतो की जंगलामध्ये जे त्यांचे जे PLG आहे किंवा जे त्यांची गुरिल्ला आर्मी लढते, त्यांना शहरामधून हा वेगळ्या प्रकारचा मिलिटरी सपोर्ट केला जातो आणि हे जे त्यांचे जे मेंबर्स आहेत आणि त्यांचे जे वेगवेगळे जनसंघटना आहेत, त्यालाच आपण युनायटेड फ्रंट किंवा शहरी माओवाद म्हणतो। सर, आता याला एटीएसनं अटक केलेली आहे। इथून पुढं तुम्ही नक्षल पोलीस याला ताब्यात घेणार का? इथून पुढं कशी सगळी कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार? कारण अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की हे जे लोक अटक होतात त्यांना कायदेशीर बाबीत संरक्षण मिळते आणि त्यांची अटक जमानतीपर्यंत लवकर जातं। यामध्ये एटीएसकडे ऑलरेडी जे ठाण्याच्या लगत एक त्यावेळेस वेस्टर्न कॉरिडॉर कमिटी होती जी माओवादीची, त्या मिटिंगमध्ये सहभागी झाल्याचा त्याच्यावर हे आहे। तर त्यामुळे त्या गुन्ह्यामध्ये एटीएस तपास करत आहे, त्यामध्ये पोलीस कस्टडी त्याला ऑलरेडी मिळालेली आहे आणि आमच्या इकडेही गोंदियामध्ये त्याच्यावर एक 3 गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यामध्येही आपण नंतर ट्रान्सफर होऊन पुढचा तपास आणि त्याच्या ज्या काय शहरी आणि जंगलातल्या ज्या लिंक्स आहेत त्याच्याबद्दल तपास करू। सर, ही महत्त्वाची अटक असणार आहे का? कारण तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्याकडे पुरावे आहेत, हा शहरी नक्षलमध्ये याचा जो आहे तो सक्रिय सहभाग होता, यावरून आता हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे का सगळ्या गोष्टी? हां, मी तेच सांगतोय की पुण्यामधला तरुण गडचिरोली गोंदियाच्या जंगलामध्ये जाऊन लढतो, तर हे एक प्रोसेस आहे जे शहरी माओवाद काम करतो। शहरी माओवादाचं मुख्य काम जे आहे की जे लष्करी कार्य ज्याला म्हणतो, ज्यामध्ये लॉजिस्टिक सपोर्ट करणं, जे जंगलामध्ये लढणारे माओवादी आहेत की जे आपलं संविधान मानत नाहीत, आपली लोकशाही मानत नाहीत, तर अशा ह्या गुरिल्ला आर्मीला हे ॲक्टिव्हली सपोर्ट करत होते हे। आणि आत्ताही तो म्हणजे जंगलामध्ये हा स्वतःही जाऊन त्यांनी काम केलेलं आहे। जे कॅडर्स पाठवणं म्हणजे शहरातले कॅडर जंगलामध्ये पाठवणं हेही एक शहरी माओवादाचं मुख्य काम आहे। लॉजिस्टिक सपोर्ट एक, पण जे लढाईसाठी जे कॅडर्स लागतात तेही पाठवून असे जे गरीब तरुण आहेत त्यांना भूलतापा देऊन, त्यांना चुकीचं क्रांतीचं आकर्षण दाखवून अशा मोटिवेट करून असे बरेच तरुण पुण्यातले 3-4 गेलेले आहेत, चंद्रपूर, नांदेड अशा वेगवेगळ्या भागातले तरुण गडचिरोली गोंदियामध्ये आणि इव्हन छत्तीसगडमध्ये सुद्धा काम केलेले आहेत। जसं राजुऱ्याचा एक ठाकूर म्हणून मुलगा होता, तोही आपल्या इकडं 2016-17 चकमकीत गडचिरोलीमध्ये मारला गेला। त्यामुळं हे एक त्यांचं एक कोऑर्डिनेटेड काम आहे। शहरी जे युनायटेड फ्रंट आहे आणि जंगलातली आर्मी आहे त्यांचं। सर, या लॅपटॉपचा गोंदियातला काही चकमकीमध्ये समावेश होता का? गडचिरोलीच्या काही चकमकीमध्ये समावेश होता का? आणि त्यामध्ये किती लोक नेमके मारले गेले? मगाशी म्हटलं ना की आपल्याकडं त्याच्यावर 3 ऑफेन्सेस दाखल आहेत।
आता ATSची तपासाची प्रक्रिया संपल्यानंतर आपण आपल्याला ट्रान्सफर करू आणि मग नंतर तुम्हाला अपडेट देऊ, व्यवस्थित हे करू. नक्कीच आपण पाहतोय की लॅपटॉपला जे आहे ते ATSनं अटक केलेलं आहे, मात्र आता त्याला त्या सगळ्या प्रकरणातून झाल्यानंतर गडचिरोली पोलीस जे आहे ते ताब्यात घेणार आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांना गोंदिया गडचिरोलीमध्ये काही नक्षल कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता आणि शहरामधून काही तरुण जे आहेत ते पाठविले होते, या सगळ्या प्रकरणाचा तपास आता नक्षल अभियान विशेष महानिरीक्षक पोलिसांकडून देखील केला जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय दिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.